नमस्कार, मी अरुणा तुमचं इंडियन कुकरीमध्ये स्वागत करते। मी आता तुम्हाला दाखवणार आहे चण्याच्या पिठातली आपली या ज्या हिरव्या मिरच्या असतात ना त्या चण्याच्या पिठामध्ये फ्राय कशा करायच्या ते सांगते। तर पहिलं साहित्य सांगते। हे मी थोडंसं चण्याचं पीठ घेतलं, 2च मिरच्या करणार आहे म्हणून मी एवढंच पीठ घेतलं आणि ह्या 2 मोठ्या हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्यांना मी असं मध्ये चीर करून घेतले। हळद आहे, मीठ आहे, थोडासा लाल तिखट मसाला आहे कारण त्या मिरच्या तिखट नसतात म्हणून, आणि हे थोडं तेल। आता मी तुम्हाला सांगते कसं करायचं ते। चण्याच्या पिठामध्ये थोडी हळद टाकते, थोडीच टाकायची कारण 2च मिरच्यांचं बनवणार आहे। चवीप्रमाणे मीठ, आणि थोडासा किंचित लाल तिखट मसाला। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते, कमीच टाकायचं पाणी, कमी पाणी टाकूनच ते हे करून घ्यायचं, त्याचं पातळ करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला याच्यामध्ये खायचा सोडा टाकायचा असेल तरी तुम्ही टाकू शकता। याचे पूर्ण असे ना गट्टे गट्टे सगळे चण्याच्या पिठाचे पूर्ण फोडून घ्यायचे। हे बघा, हे असं पातळ असं म्हणजे मध्यम असं भिजवून घेतलंय मी। आता मी फ्राय करायला घेणार आहे। गॅस चालू करते। तर ह्याच्यामध्ये मी तेल टाकून ठेवलेलं आहे गरम व्हायला, गॅस पण चालू केलाय। आता ही मिरची जी घेतली मी मध्ये चिरून, ती मी आता याच्यामध्ये घोळून घेणार आहे। त्याच्या पूर्ण असं आतमध्ये पण चण्याचं पीठ गेलं पाहिजे। मी अशी सोडायची तेलात।
त्याला पलटी मारून घेऊया. आपली चण्याच्या पिठाची मिरची तयार आहे.